ही तोंडलीची भाजी अशी झणझणीत आणि चविष्ट बनली आहे की न खाणारेही आवडीने खातील. पराठा असो किंवा चपाती दोन्हीसोबतही मस्त लागते. डब्यासाठी तर एकदम परफेक्ट अशी ही भाजी आहे. करायलाही अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे 500 ग्रॅम ही तोंडली घेतलेली आहे. तर आता ही तोंडली मी धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आधी. कारण आपण हिचे काप केल्यानंतर ही तोंडली आपल्याला धुवायची नाही. त्यासाठी ती आधीच धुवून घ्यायची. आता हिचे काप करत असताना सुरुवातीचा आणि मागचा असा दोन्ही भाग काढून घ्यायचे. आता तुम्हाला आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही हिचे काप करू शकता. पण मी सुरुवातीला एकाचे 2 भाग केलेले आहेत आणि नंतर त्याचे असे परत छोटे भाग केलेले आहेत. असं केल्यामुळे तोंडली जी आहे ती आतपर्यंत छान शिजली जाते. तर आता सर्व तोंडली याच पद्धतीने आपण चिरून घेणार आहोत. बघा, तयार केलेले काप तुम्हाला जवळूनही दाखवते. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तरी एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता ही तोंडली बऱ्याचदा काय होते, आतून हलकीशी लालसरसुद्धा असते. म्हणजे ही फार जास्त दिवस घरात टिकणारी भाजी नाही. आणल्यानंतर लगेचच करायला घ्यायची. बघा, अशा पद्धतीने आपण तोंडलीचे काप तयार करून घेणार आहोत. तर आता राहिलेली जी तोंडली होती तीसुद्धा मी इथे काप तिचे करून घेतलेले आहे. तर आता आपण तोंडलीची भाजी तयार करायला घेणार आहोत. सर्वात आधी कढईमध्ये मी तेल घालून घेते. तोंडलीची भाजी शिजायला थोडा वेळ जास्त लागतो. त्यासाठी ती शिजावी लवकर आणि तिची चव आणखीनही वाढावी यासाठी आपण ही तोंडली हलकीशी फ्राय करून घेणार आहोत. तर आता कढईमध्ये पूर्ण तोंडली बसणार नाही. त्यासाठी मी 2 बॅचमध्ये ही तोंडली अशी हलकीशी फ्राय करून घेते. तर आता इथे आपण ही तोंडली बघा, हलकंसं यामध्ये काय करायचं बघा, चिमूट 2 चिमूट मीठसुद्धा घालायचं. मी इथे मीठ घातलं पण कॅमेरा बंद होता माझा. असं मीठ टाकून जेव्हा आपण तोंडली फ्राय करतो तेव्हा मीठ आतपर्यंत मुरलं जातं. तोंडली हलकीशी बघा चवीला तुरट आणि आंबट असते. त्यासाठी असं मीठ टाकून जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा तिची चव आणखीनही वाढते आणि तुरटपणाही हलकासा कमी होतो. आता ही तोंडली आपण इथे फ्राय करून घेतलेली आहे. बघा, असं केल्यामुळे खूप टेस्टी भाजी तयार होते. आता राहिलेली जी तोंडली आहे ती मी आधी फ्राय करून घेते. तर आता आपण भाजी करायला घेणार आहोत. मी सर्वच तोंडली इथे फ्राय करून घेतलेली आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण मोहरी घालून घेणार आहोत, पाव चमचा. मोहरी चांगली इथे आपल्याला फुटू द्यायची आहे. त्यानंतर यामध्येच आपल्याला जिरंसुद्धा घालायचं आहे, पाव चमचा एवढं. तेही चांगलं फुलू दिलेलं आहे. आता हिरव्या मिरचीचे काप घालूया. तर इथे 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप तुम्ही घालू शकता. पण इथे मी एक लांब अशी मिरची असल्यामुळे तिचे एकाच मिरचीचे काप यामध्ये घातलेले आहेत. आता एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातला इथे. आता हा कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंग यायला येईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे. जास्त काळपट नाही करायचा कांदा. तर आता इथे हा कांदा आपण परतत असतानाच बघा सोबत 2-3 चिमूट एवढा हिंगसुद्धा घातलेला आहे. तोही चांगला कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. एकदा का मस्त हलकासा गुलाबी रंगाचा कांदा झाला की यामध्ये आपल्याला आलं लसूण घालायचं आहे. इथे 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं होतं, ते घातलं. ते चांगलं परतून झालं की यामध्ये हळद घालायची पाव चमचा. पाव चमचा इथे आपल्याला धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमचाच इथे काळा मसाला घातलेला आहे. आता लाल तिखट मी आता घालणार नाही, ते पुढे आपण घालणार आहोत. असं केल्यामुळे भाजीला रंग छान येतो. आता इथे कोरडे मसाले जे घातलेले आहेत आपण, ते सुरुवातीला तेलामध्ये परतून घेणार आहोत. आणि आता बघा, भाजीचा छान खमंगपणा वाढावा आणि हलकंसं भाजीला बाइंडिंग यावं यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे 1 चमचाभर एवढं बेसनपीठ. बेसनपीठ यासाठी घालत आहोत की इथे शेंगदाण्याचं कूट आपण घातलेलं नाही. आणि बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला बाइंडिंग तर येतंच, पण तिचा खमंगपणाही वाढतो. इथे भाजीला आपण रस्साही करणार नाही आहोत. ही भाजी कोरडी वाफेवरच शिजवणार आहोत. त्यासाठी इथे बेसनपीठ घातल्यामुळे चव छान लागते. आता इथे आपण बघा, पूर्ण तोंडली फ्राय करून घेतलेली होती, ती घालून घेतलेली आहे आधी. आता तोंडली घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मीठ घालून घेते मी आधी. आणि आता आपल्याला हे मीठ घातल्यानंतर यामध्ये लाल तिखटसुद्धा घालायचं आहे. तर लाल तिखट तेलामध्ये न घालता असं आपण तोंडलीवर घालून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे भाजीला रंग तर छान येतोच, पण ती भाजी बघूनच खावीशी वाटते. तर आता इथे आपण पूर्ण भाजी छान मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलेली आहे.
आता आपल्याला ही तोंडली वाफेवर शिजवून घ्यायची आहे. यामध्ये जर तुम्हाला हलकीशी ग्रेव्ही हवी असेल तर मग पाणीही घालू शकता, पण मी ही वाफेवरच शिजवून घेणार आहे. आता इथे झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. गॅसची स्पीड मी कमीच ठेवलेली होती आणि बघा आपली भाजी शिजलेली आहे. तिच्या रंगावरूनच लक्षात येते. आता यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही म्हणाल कोथिंबीर थोडी जरा जास्तच घातली, तर हो, या भाजीला मी थोडी जास्त घातली कोथिंबीर. तुम्ही कमी घालू शकता. तर आता कोथिंबीर घातल्यानंतर सर्व भाजी मस्त छान तळापासून एकत्र करून घ्यायची. गॅसची स्पीड जेव्हा आपण कमी ठेवून भाजी वाफेवर शिजवतो तेव्हा ती शिजलीही चांगली जाते आणि बघा तिचा रंगही बदलत नाही. तर आता ही भाजी आपली अगदी जेवणासाठी तयार झालेली आहे. तर आहे ना, आपण जी लाल तिखट नंतर घातलेलं आहे, बेसन पिठामुळेही याला बघा हलकीशी बाइंडिंग आलेली आहे. तर आता ही भाजी एकदम गरमागरम अशी पराठा असो किंवा चपाती असो दोन्हीसोबतही छान लागते. घाईच्या वेळी तुम्ही डब्यासाठी ही भाजी तयार करू शकता. अगदी कमी वेळात तयार होणारी ही भाजी चवीलाही तितकीच जबरदस्त लागणारी आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ही झटपट तयार होणारी पण थोड्या वेगळ्या पद्धतीची तोंडलीची भाजी कशी वाटली? तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडलीच तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजूनही पुढे छान छान अशा घरगुती झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.